उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल पार पडणार आहे आणि या काळामध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टी कराव्या आणि कुठल्या करू नये या संदर्भात निवृत्त लेफ्टनंट विलास सोनवणे यांनी माहिती दिली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीवर केंद्रीय गृह विभागाकडून उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे। नेमकं हे मॉक ड्रिल कसं असणार आहे, काय असणार आहे या मॉक ड्रिल मध्ये, या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे सर आहे। सर काय सांगणार, खरं तर उद्या हे मॉक ड्रिल पार पडतंय, नेमकं कशा पद्धतीचं हे मॉक ड्रिल असणार आहे, काय काय या मॉक ड्रिल मध्ये असतं आणि काय या काळामध्ये नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे? मॉक ड्रिल हे आपण सर्वसामान्य जनतेला ह्या काही युद्धजन्य परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थितीपासून आपली मालमत्ता असेल किंवा जनता असेल त्यांना कसं सेफ ठेवता येईल, संरक्षित कसं करता येईल याविषयी दिलेलं प्रशिक्षण आणि याविषयी दिलेलं त्यालाच आपण मॉक ड्रिल असं म्हणतो। आणि हे काहीतरी स्वतःला अशा परिस्थितीमध्ये स्वतः कसं आपण त्याच्या सामोरं गेलं पाहिजे, तर त्याविषयी थोडंसं डिसिप्लिन आणि ड्रिल म्हणजे एक नवीन एक पद्धतशीर एक प्लॅन असतो। नागरिकांनी या सर्व काळामध्ये काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात काय? आपण जर ओपन एरियामध्ये असेल तर आपण एखाद्या जड ठिकाणी एक कॉन्क्रीटचं जे स्ट्रक्चर असेल त्याची शेल्टर आपण घेतलं गेलं पाहिजे, किंवा बेसमेंटमध्ये किंवा सबवे असेल किंवा मल्टिपल स्टोरीज बिल्डिंगमध्ये आपण स्वतःचं शेल्टर एक बनवू शकतो, ज्यामध्ये मॅट्रेस बेड वगैरे यूज करून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो। तर अशा या हवाई हल्ला असेल किंवा मिसाईल अटॅक काही असं असेल तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण स्वतःला वाचवण्यासाठी किंवा स्वतःला सेफ ठेवण्यासाठी असं ड्रिल प्रशिक्षण घेतो। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।